तसं तर बऱ्याच अडचणी आल्या, परंतु तिने ही इच्छा सुद्धा पूर्ण करून घेतली. काय ते पुढे सांगतेच. त्या अगोदर मार्गशीर्ष महिन्यातला हा 4था गुरुवार म्हणजेच आज उद्यापन आहे, तर त्यासाठीची सगळी तयारी करून घेतली. दीपप्रज्वलन करून कलश स्थापना केली आणि त्यानंतर मग कहाणी वाचण्यासाठी घेतली. आज खरं तर मला करायचं आहे ते म्हणजे कन्यापूजन आणि आमच्या बिल्डिंगमध्ये ज्या काही मुली आहेत तर त्यांना विचारलं तर कुणाचे क्लासेस कुणाचं काय असं होतं आणि मी 3 कन्या मला मिळाल्या. सारखं मनात वाटत होतं की 5 जरी कन्या असतात तर बरं झालं असतं. आज पुरणपोळीचा बेत केला होता आणि त्यानंतर मग देवीची आरती वगैरे झाल्यास तिला नैवेद्य अर्पण केलं. आता कन्यापूजन करायला घेतलं आणि ऐन वेळेला 1 कन्या मिळाली मला, त्यामुळे 4 झाल्या आणि 5वी शांभवी. अशा हिशोबाने मग आम्ही पूजन करायचं ठरवलं. आजकाल जगात काय काय चाललंय तुम्हाला तर माहिती आहे, त्यामुळे मग पालक सुद्धा असं पाठवायला तितकंसं धाडस करत नाहीत आणि त्याच्यामध्ये जेवण करून म्हटलं असतं ते नकोच म्हणतात. आजकाल प्रत्येक पालकाच्या मनातली भीती मी एक आई म्हणून नक्कीच समजू शकते आणि ते साहजिक आहे. त्यानंतर मग त्यांची पूजा वगैरे केली. त्या दररोज वापरतील अशी काहीतरी वस्तू देऊ ह्या हिशोबाने मग मी हेअर बेल्ट आणलेले आणि जुन्या घरी पूजन केलं होतं त्यावेळी मी नोटबुक दिल्या होत्या. त्यानंतर तृप्त होऊन त्या त्यांच्या घरी निघून गेल्या आणि त्यानंतर मग शांभवीचं पूजन करायला घेतलं. सगळ्या जणींसोबतच हिचं पण पूजन करायचं ठरवलं होतं, परंतु ती काही शांत बसत नव्हती त्यावेळी. मग म्हटलं नंतर शांत झाल्यास स्त्रीच्या मांडीवर तिला बसून तिचं कसं बसं कन्यापूजन केलं आणि अशा खूप साऱ्या अडचणी येत होत्या तरी सुद्धा फायनली 5 कन्यांचं पूजन माझ्या हातून देवीने करून घेतलं. त्यानंतर आईचा आशीर्वाद घेतला, तिला पंचामृत वगैरे दिलं आणि शांभवी बघा कशी करते. आता बघा चिडते. आता तिच्या आई याला कोणी हात लावलेला आवडत नाही तिला, म्हणते आता बघा चिडते. बाबू किती राग येते बघा. अशी ही साठा उत्तराची कहाणी उद्यापनाने सुफळ संपूर्ण झाली. त्यानंतर गुरुवार सोडला. बाय.